नमस्कार, आपले पुन्हा एकदा स्वागत। ईपीएफओ पेन्शन वाढ 2025 किमान 7,500 रुपयाचा पेन्शन प्रस्ताव जून मध्ये मंजुरीच्या जवळ। अशी मोठी आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो। तेव्हा ही सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला, पेन्शनधारक बंधू भगिनींना सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे EPS 95 चा एक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। या संभाव्य बदलाची उद्दिष्ट भारतातील 7.8 दशलक्षाहून अधिक पेन्शनधारकांचे आर्थिक कल्याण वाढवणे आहे। पार्श्वभूमी काय पहा मित्रांनो, पेन्शन सुधारणांची गरज। 1995 मध्ये सुरू करण्यात आलेल्या EPS 95 संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ प्रदान करतो। निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्याचा हेतू असूनही 2014 पासून या योजनेची किमान पेन्शन 1,000 रुपये वरच राहिलेली आहे। महागाई आणि राहणीमानाचा खर्च वाढत असल्याने अनेक निवृत्तांना ही रक्कम मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी वाटते। प्रस्तावित वाढीमागील प्रमुख घटक कोणते आहेत ते पहा मित्रांनो। पहिला घटक आहे महागाई आणि राहणीमानाचा खर्च। मित्रांनो, 2014 ते 2025 दरम्यान महागाईमुळे क्रयशक्ती लक्षणीयरित्या कमी झाली आहे, ज्यामुळे सध्याचे पेन्शन दैनंदिन खर्चासाठी अपुरे पडलेले आहे। पेन्शनधारकांचा पुरस्कार। मित्रांनो, EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समिती सारख्या संघटना निवृत्तीनंतरच्या सन्माननीय जीवनाची गरज असल्याचे सांगून उच्च किमान पेन्शनसाठी सक्रियपणे मोहीम राबवत आहेत। सरकारचा विचार काय आहे पहा मित्रांनो। अलीकडच्या काळात झालेल्या बैठकांमध्ये, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा समावेश आहे, सरकारने या चिंता मान्य केल्या आहेत आणि पेन्शनची रक्कम वाढवण्याचा व्यवहार्यतेचा आढावा घेत आहे। पेन्शन वाढीची प्रस्तावित वैशिष्ट्य कोणते आहेत पहा मित्रांनो। पहिला वैशिष्ट्य आहे किमान मासिक पेन्शन, जे 7,500 रुपये राहील। महागाई भत्ता म्हणजे DA केंद्र सरकारच्या दरांशी सुसंगत समाविष्ट केला जाईल। तिसरा आहे लाभार्थी। सर्व पात्र EPS 95 पेन्शनधारक एकूण अंदाजे 7.8 दशलक्ष व्यक्ती आहेत। अंमलबजावणीची वेळ अधिकृत घोषणा बाकी आहे, चर्चा फक्त सुरू आहे। अंमलबजावणीच्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत पहा मित्रांनो। पहिला आहे आर्थिक परिणाम। वास्तविक वाढीसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे। आर्थिक वर्ष 2024 मध्ये सरकारने EPS 95 पेन्शनवर 1,223 कोटी खर्च केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 26% जास्त आहे। प्रशासकीय अद्यतने कोणते आहेत पहा मित्रांनो। नवीन पेन्शन रचनेला समजावून घेण्यासाठी EPFOला त्याच्या प्रणाली अद्ययावत कराव्या लागतील, जेणेकरून लाभार्थी विना व्यत्यय विधीचे नियंत्रण करता होईल। आणि कायदेशीर मान्यता। या प्रस्तावाला केंद्रीय विश्वस्त मंडळाची मान्यता आणि वाढीच्या अंतिम रचनेनुसार कदाचित कायदेशीर सुधारण्याची आवश्यकता असेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।